तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमधून आपल्याला जे व्यापाऱ्यांसाठी आपलं ट्रॅक असणार आहे तो बनत आहे आणि व्यापाऱ्यांचा माल नेमका कोणत्या ट्रॅकवर उतरेल ते प्लॅटफॉर्म आपण जे आहे तर आजच्या या ब्लॉगमधून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो नमस्कार, आज आपला 1 जुलै आहे आणि स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन एकदा आपल्या रेल्वेच्या ब्लॉगमध्ये। आणि सध्या दिग्रजचा ज्या पूर्ण त्या स्टेशनवरून आता नंतर समोर लगेच तुम्हाला मी एक वेगळी आता सूट त्या ठिकाणी दाखवत आहे। तर आपला हा पुसद जो आहे तो पुसद रोड जातो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आता हे स्लीपर जे आहे तर याचं लेअरिंग जे आहे इथून 1.5 किलोमीटर समोर झालेलं आहे इकडे या साईडला। आणि ही जे साईड आहे तर ही आपल्या दिग्रज स्टेशनची जात आहे आणि बघू शकता आपण की म्हणजे इथून स्टेशन जे आहे आपलं 1.5 ते 1.25 किलोमीटर आणखीन या साईडला आहे। म्हणजे आता ही कामाची परिस्थिती आहे आपली। असेच नवीन नवीन डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर आपण इथे बघू शकता 1 जुलैला इथे जे आहे दिग्रज स्टेशन आता जवळच आहे आणि इथे ह्या लेअर जे आहे स्लीपरच्या 1 2 3 आणि 4 याच्या मागे पण 2 आहेत, तर 4 लेअर आहेत। आणि आता समोर इथून आता एका वेगळ्या म्हणजे डाव्या साईडला जे आपल्या या साईडला म्हणजे हे तर 2 इथून ट्रॅक आहेतच, परंतु व्यापाऱ्याचा जो माल आहे तो येण्यासाठी तो कुठे उतरेल तर तो आजच्या या शूटमधून मित्रांनो दाखवतो। आणि समोर लगेच आता स्टेशनच्या मागच्या साईडला जो माल तिथे उतरेल तिथली सूट आता तुम्हाला दाखवत आहे। आपला व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आज या ब्लॉगमध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या लेफ्ट साईडची जी माहिती आहे ती मिळेल। आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळत राहतील। तर आता इथून स्टेशन जे आहे तर 400 मीटर डिस्टन्सवर आहे आणि पूर्ण स्लीपरचा स्टॉक जो आहे तो इथून स्टेशनकडून तर आपण इकडे बघू शकता की हा इकडं 3.5 किलोमीटर दूरपर्यंत म्हणजे पुसदचा जो आपला रेल्वेचा ब्रिज आहे तिथपर्यंत हा स्टॉक गेलेला आहे। आणि आता आल्हाददायक वातावरण आहे आणि समोर आता लगेच जे डिटेल आहे इथून आपल्याला दिसत आहे ते स्टेशनचा शेड। तर या साईडची माहिती आणि सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर आता हे स्टेशन आहे आणि स्टेशनच्या ह्या लेफ्ट साईडला मागील 2 महिन्यापासून आलोच नाही। आता या साईडला ज्या वेळेला आम्ही यायचो तर एवढीच जागा होती हे जे आपल्याला इथं दिसत आहे, परंतु आता साईडची जागा पूर्ण डेव्हलप केलेली आहे। आपण इकडे बघू शकता 15-20 मीटर पर्यंत ही ट्रेनची जागा आहे आणि ज्या मागे आपल्या आता माल जो आहे व्यापाऱ्याचा तो उतरेल, कारण त्या साईडला तिकीट घर वगैरे आहे उजव्या साईडला। काल मी तुम्हाला तिथला सूट दाखवला होता। तर ह्या सगळ्या आता इथून जे आहे तर आपला हा सध्या कच्चा एक रूट बनवलेला आहे त्यालाही लगेच आता इथे मग जे आहे जे आपल्या व्यापारी जे मालवाहू गाड्या आहेत त्या येणार आहेत आणि त्या निश्चित येणार आहे। कारण हा जो आपण ब्लॉग बघतो आहे तर इथे जे आहे तुम्ही बघू शकता तर इथे पण आता हे जे आहे तर हे ट्रॅक आपल्याला बनवलेले दिसतात। म्हणजे इथे पिलर जे आहे तर हा याचा असेल इलेक्ट्रिक आणि याच्या साईडलाच इथे निश्चित आपला माल इथे उतरेल आणि साईडला गोडाऊन मध्ये तो जाणार आहे। हा आपला जिना आहे। तर मित्रांनो गुड मॉर्निंग। हा जो आपला ट्रॅक आहे तर हा आता इथे आपलं याचं जे स्टेशन दिग्रजचं स्टेशन इथे ते समाप्त होतं 300 मीटरवरती। आणि हा जो आहे आपला दिग्रजचा तो पार्किंग एरिया आहे। आणि आता कामं जे आहेत पार्किंग एरियाचं बघू शकता तुम्ही, ही लाल माती ज्या साईडला दिसत आहे तो आपला पूर्ण पार्किंगचाच एरिया आहे। आणि हे सगळं जे आहे आता इथून समोरच आपलं जो आहे तर आता ते जिन्याचं काम देखील मित्रांनो सुरू झालेलं आहे। तर असंच लाईव्ह अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं जे आश्चर्य मी तुम्हाला दाखवणार आहे, इकडं आपला हा जो आहे तर हा रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज आहे आणि आपला व्यापाऱ्याचा जो माल आहे तो नेमका कुठे उतरेल तर हा तिकडं आपलं स्टेशन आहे त्या ट्रॅकच्या इकडं। आणि इथे जे आपण बघू शकता इथे आपली जी आहे मालवाहू गाडी ती थांबणार आहे आणि त्यासाठी हा इलेक्ट्रिकचा पिलर जो आहे तर तो इथे आता याचंही काम झालेलं आहे। आणि या साईडला आपण इथे आता गोडाऊन राहील, इथूनच आपला माल उतरेल आणि याच्यासाठी आपला हा ट्रॅक असणार आहे। आणि मग याच्या साईडला जी जागा आहे जी आपले खांब आहेत तर ते जे इलेक्ट्रिकचे आपल्याला पोल दिसतात तिथपर्यंत रेल्वेची जागा आहे। आणि मग इथून आपल्याला जे आहे तर यवतमाळ किंवा इकडं जायचं असेल वर्धा, नांदेड, तर आपल्याला ह्या जिन्याचा वापर करून तिकडं 2 आणखीन प्लॅटफॉर्म आहेत तिथून जावं लागेल। असेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।
तर मग आपल्याला इथे हा आपला जिना दिसतो आहे आणि या जिन्याच्या साईडला आपला जो व्यापाऱ्याचा माल आहे तो ट्रॅक हा आहे. कारण इथे आता आपण इलेक्ट्रिक जो फिटिंगचा पोल आहे तोही बघू शकतो. इथून आपण नांदेड वर्धा जिथे जायचं आहे प्रवाशांना ते जावं लागेल आणि प्लॅटफॉर्म क्रॉसिंगचा हा तो जिना आहे. आणि या साईडला मालवाहू गाड्या राहतील आणि आता रेल्वेची जागा आपला माल इथेच उतरणार आहे. दिग्रसचा जो व्यापाऱ्याचा येईल तो, आणि तो जो आहे रेल्वेची जागा ते आपल्याला जे पोल दिसत आहेत ते तिथपर्यंत आहे रेल्वेची जागा. आणि इकडं जे मग आहे तर या साईडला तिकडून आपला प्रवासाचा ट्रॅक 2 तिकडून आहे, याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. आणि आपला जो माल उतरेल व्यापाऱ्यांचा तो या साईडला उतरणार आहे. आणि आता याचं काम जे आहे त्या साईडनं आता तो डांबरी रस्ता पण आपल्याला बनतो आहे तो दिसत आहे. हे आपल्या दिग्रजचं प्रवासी निवारा जो आहे तो शेड आहे. आणि या साईडला आता हे सगळे जे व्यापारी आपले ट्रॅक असेल एक मालवाहू गाडी तर ती इथे उतरणार आहे. याचे आता काम जे आहे तर या साईडचं थोडं बेसमेंट पक्क झालं आणि इथे थोडं ते आपल्याला कच्चं असलेलं दिसतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आता हा आजचा जो आपला ब्लॉग आहे तो स्पेशल माल गाडीसाठी आहे.